कापसाची खरेदी सीसीआय आणि नाफेड मार्फत करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। कापूस विक्रीत शेतकऱ्यांची सध्या आर्थिक लूट सुरू असल्याचा स्वाभिमानीचा आरोप। संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं लाखो भाविक गहिनीनाथ गडावर। महाप्रसादासाठी 300 क्विंटल बुंदी आणि 500 क्विंटलचा चिवडा। संजय राऊत यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल केल्यानंतर साक्षीसाठी पालकमंत्री दादा भुसे मालेगाव कोर्टात हजर, तर राऊत गैरहजर। अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर इथे ट्रक आणि 4 चाकीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 4 गंभीर जखमी। जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचं स्थानांतरण सुरू, आठवड्याभरात सुरू होणार ग्रंथालय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। उद्धव ठाकरे उद्यापासून सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर। सिंधुदुर्गात झळकले ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर। पाण्यासाठी जतमधले नागरिक आक्रमक। सांगलीच्या जतमध्ये दुष्काळग्रस्त 65 गावांचं पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण। काँग्रेस नेत्यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अनिल बोंडे यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांकडून टीकास्त्र। अनिल बोंडे यांच्या डोक्यावर परिणाम, यशोमती ठाकूर यांची टीका। इंद्रायणी नदीवरच्या नवीन पुलाचं काम संथ गतीनं। 30 गावांना जोडणारा पूल पावसाळ्यापूर्वी झाला नाही तर गावांची दळणवळण यंत्रणा ठप्प होण्याची भीती। आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या 192व्या बलिदान दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम। सुप्रिया सुळे यांनी जेजुरी गडावर केलं अभिवादन। सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। मंदिर समितीच्या वतीनं मुनगंटीवार यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार। अजित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर। सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात। रुपाली चाकणकर यांची क्रिकेटच्या पिचवर जोरदार फटकेबाजी। उरळी कांचनमध्ये पुणे जिल्हा बेलदार चषकाचं आयोजन। छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आज अहमदनगरमध्ये एल्गार मेळावा। सभेसाठी गावागावातून लोक रवाना। मंचरमध्ये तारेच्या सापळ्यात अडकलेला बिबट्याच्या 2 बछड्यांची सुखरूप सुटका। उपचारासाठी बिबटे वनविभागाच्या ताब्यात। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टी वाघिणीसह 2 बछड्यांचं दर्शन। व्याघ्रप्रेमींमध्ये आनंद, पर्यटकांमध्ये उत्साह। हिकायतनगर ऑनर किलिंग प्रकरणात मयत मुलीच्या आई-वडिलांना अटक। हिमाचल प्रदेशमध्ये अत्तर फॅक्टरीला काल लागलेल्या आगीत आतापर्यंत एकाचा मृत्यू, 9 जण बेपत्ता।